श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. हर हर महादेव. आपण महाशिवरात्री, उद्या महाशिवरात्री असल्या निमित्ताने आपण महादेवाची विशेष पूजा व अभिषेक सेवा संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. या दिवशी श्रद्धा, मंत्र जप आणि विशेष सेवा केल्याने सर्व पापांचा नाश होत असतो आणि आपली मनोकामनाही पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया अभिषेक सेवेचा संपूर्ण क्रम आणि प्रहरानुसार पूजेची वेळ ही संपूर्ण माहिती. भगवान शिवाचा अभिषेक करताना पुढील मंत्र व स्तोत्रचे पठण करावे. चला तर मग आपण जाणून घेऊया ते मंत्र व स्तोत्र कोणते. आपण पूजा पाठ करत असताना प्रथम गणपतीला मान देत असतो. तर प्रथम श्री गणपती अर्थशीर्ष एक वेळा पठण करावे. 2 संस्कृत किंवा मराठी रुद्र एक वेळा पठण करावे. 3 रुद्र गायत्री मंत्र एक माळ जप करावे. 4 संजीवनी मंत्र 11 वेळा पठण करावा. 5 गायत्री संजीवनी मंत्र 11 वेळा जप करावा. 6 महामृत्युंजय मंत्र 11 वेळा जप करावा. 7 कालभैरव अष्टक एक वेळा पठण करावे. 8 शिव कवच स्तोत्र एक वेळा पठण करावे. 9 शिवमहिमा स्तोत्र संस्कृतमध्ये असेल तर संस्कृतमध्ये किंवा मराठीत असेल तर मराठीत एक वेळा पठण करावे. 10 ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा पठण करावे. 11 रामरक्षा स्तोत्र एक वेळा पठण करावे. 12 श्री सूक्त एक वेळा पठण करावे. 13 शिवनामावली 108 शिवनामावली एक वेळा पठण करावी. 14 शिवहरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र 11 वेळा पठण करावा. अशी आपण संपूर्ण क्रमाने भक्तिभावाने महादेवाची पूजा केली तर आपल्याला भगवान शिवशंकर हे अत्यंत प्रसन्न होत असतात. तर 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ही आलेली आहे. तर महाशिवरात्रीच्या मुहूर्त व निश्चित काळ आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. मध्यरात्री अत्यंत शुभ आणि प्रभावाची वेळ असते. तर रात्री 12:09 ते 1:01 अशी सुमारे 51 मिनिटाचा हा काळ शुभ पूजनेसाठी अत्यंत फलदायी असतो. महाशिवरात्रीचा प्रहर काळची पूजा आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. प्रहर पहिला सायंकाळी 6:11 ते रात्री 9:23 यावेळी भगवान शिवाचा जल किंवा दुधाचा अभिषेक करावा व बेलपत्र महादेवाला अर्पण करावे. प्रहर दुसरा रात्री 9:24 ते 12:35 यावेळी दहीचा अभिषेक करावा व चंदन फळं महादेवाला अर्पण करावे. प्रहर तिसरा मध्यरात्री 12:36 ते पहाटे 3:47 यावेळी आपण तुपाचा अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप किंवा रुद्र जप जेवढ्या पद्धतीने जास्त होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करावा. प्रहर चौथा पहाटे 3:47 ते सकाळी 6:49 यावेळी
आपण मधाचा किंवा ऊसाच्या रसाचा अभिषेक करावा व शिव आरती म्हणावी, शिवस्तुती म्हणावी व महादेवाला नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर उपास सोडण्याची वेळ बघूया। सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी आपण उपास सोडायचा आहे। तर सकाळी 6:49 ते दुपारी 3:24 यावेळी आपण उपास कधीही सोडू शकता। त्यानंतर आपण महादेवाची जेवढ्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करावा। कारण महाशिवरात्री हा केवळ उत्सव नसून महाशुद्धी साधना आणि महादेव भगवान शिवाचे एकरूप होण्याचा दिवस असतो। श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने केलेली ही सेवा आपली निश्चित आपल्याला फळ देत असते। जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ।